स्वागतम सुस्वागतम. शिवस्वराज्य यात्रा. शिवस्वराज्याच्या स्थापनेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तनाची नांदी ठरणारी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्माननीय जयंतराव पाटील साहेब व सन्माननीय अमोलदादा कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी किल्ल्यावरून ज्या ऐतिहासिक भूमीत शिवरायांचा जन्म झाला त्या पावनभूमीला नतमस्तक होऊन त्या भूमीपासून प्रेरणा घेऊन निघालेली शिवस्वराज्य यात्रा आज आपल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरीच्या भूमीत या यात्रेचं आगमन झालेलं आहे. याचं नेतृत्व करणारे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंतराव पाटील साहेब व आम्हा सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय अमोलदादा कोल्हे साहेब यांचं आगमन कार्यक्रमस्थळी झालेलं आहे. शिवस्वराज्य यात्रेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. व्यासपीठाच्या समोर उभ्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे, कृपया व्यासपीठाच्या समोरची जागा आपण थोडीशी मोकळी करायची आहे. सर्वप्रथम धनगरवाडा व दुर्गम भागातील शाळेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी सायकल वाटपचा कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 सायकलींचं वाटप या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. कृपया जे व्यवस्थापक आहेत त्यांना मी नम्र विनंती करतोय की लवकरात लवकर आपण ते 5 विद्यार्थी आणि 5 सायकलींचं वाटपाची व्यवस्था आपण लवकरात लवकर लावून घ्यावी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवस्वराज्य यात्रा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्माननीय जयंतराव पाटील साहेब व आमचे सर्वांचे लाडके खासदार अमोलदादा कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घोंगावणारं हे शिवस्वराज्य यात्रेचं वादळ आज आपल्या या पावनभूमीत नेसरीच्या पावनभूमीत या यात्रेचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी सायकलींचं वाटप होऊन केली जाणार आहे. कृपया मी व्यवस्थापकांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर ते 5 विद्यार्थी आणि 5 सायकलींची व्यवस्था आपण थोड्याच वेळात या ठिकाणी लावून घ्यायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या शिवस्वराज्य यात्रेची प्रेरणा असणारे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला समतेचं शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले, आम्हाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्यासाठी कल्याणकारी राज्य आणणारे राजर्षी शाहू महाराज या थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या चंदगड विधानसभा मतदारसंघात विकासाची नांदी आणणारे, आजही आमच्या घरात देवारात प्रतिमारूपी हृदयस्थानी असणारे सन्माननीय शिवप्रसाद तेली साहेब, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सन्माननीय शिवप्रसाद तेली साहेब यांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. सन्माननीय शिवप्रसाद तेली साहेब, चंदगड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्ष सन्माननीय शिवप्रसाद तेली साहेब यांना मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविकासाठी या ठिकाणी यायचं आहे. शिवस्वराज्याच्या पाटील शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज आपल्या चंदगड मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा आणि या यात्रेसाठी इथं उपस्थित माननीय आमचे नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या छत्रछायेखाली विरोधी पक्षाला धडकी भरवणारे शांत संयमी
अभ्यासू निगर्वी सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि आम्हा सर्वांचे येणाऱ्या 2024च्या विधानसभेमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वांना हवे असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत जयेंद्र पाटील साहेब इथं ह्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे आणखीन एक नेते ज्यांच्याकडे पाहिलं तर निष्ठा कशी जोपासावी, स्वाभिमान कसा असावा, लढवय्य नेतृत्व कसं असावं आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज, उत्कृष्ट संसदपटू असे माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब इथं उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीनं जयंत पाटील साहेब आणि कोल्हे साहेबांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं दुसरे आमचे शहर अध्यक्ष RK पवार साहेब इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं आमच्या अश्विनी मानेकाकी जिल्हा महिला अध्यक्ष आहेत. माननीय अनिल खाडे आपले कार्याध्यक्ष इथं उपस्थित आहेत. श्रीयुत बाळासाहेब कुपेकर आमचे मार्गदर्शक, श्रीयुत उदयराव जोशी साहेब, त्याच पद्धतीनं माननीय बाजीराव खाडे करवीरून इथं उपस्थित आहेत. आमच्या पक्षाचे माननीय पद्मजा तिवले शहर उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा, त्याच पद्धतीनं संजय पाटील, सुनील पाटील, सुनील देसाई आणि विनय कदम हे सर्व मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातून इथं प्रमुख म्हणून उपस्थित आहेत. श्रीकांत पाटील करवीरचे अध्यक्ष आहेत आपले, प्रशांत पाटील बावड्याहून आलेत. त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि नेत्या नंदाताई कुपेकर बाबुळकर, त्याच पद्धतीनं आईसाहेब कुपेकर इथं उपस्थित आपल्या सर्वांचे युवक नेतृत्व अमर चव्हाण साहेब, त्याच पद्धतीनं रामराजे कुपेकर, प्रदेश उपाध्यक्ष श्रीयुत जितेंद्र शिंदे, अमर चव्हाण नूलचे, शिवाजीराव सावंत चंदगडचे आपले अध्यक्ष इथं उपस्थित आहेत. माननीय भैरू खांडेकर चंदगडचे उपाध्यक्ष आहेत. अशोक पाटील कुर्णीचे चंदगडहून इथं उपस्थित आहेत. आमचे माननीय प्रकाश पाटील माजी सरपंच सावतवाडी, त्याच पद्धतीने ह्या गावाचे आमचे प्रमुख कार्तिक कोलेकर, गोविंद नांदवडेकर, रफिक अण्णा शेख, BY पाटील सरोळीचे, नारायण देसाई, ज्योतिबा टक्केकर, वैशाली पाटील या गडिंग्लज तालुक्याच्या महिला अध्यक्ष आहेत. त्याच पद्धतीने रचनाताई होलम आजराचे आमच्या माजी सभापती राजू होलम साहेब, सौ मनीषा तेली माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच पद्धतीने रेश्मा कोरी चंदगड विधानसभा अध्यक्ष, सौ दीपा पाटील चंदगडच्या महिला अध्यक्ष आहेत. तानाजीराव शेंडगे, राकेश पाटील साहेब, नितीन पाटील, बसवराज नंदगावी, रवी घेज्जी, संतोष सारंग, श्री किरण शिंदे, मारुती पाटील आणि इरगोंडा पाटील ह्या सर्व मंडळी इथं सर्वांचं मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आणि व्यासपीठावरती बरीच मंडळी आहेत. आमचे शिवाजीराव सावंत नाव चुकून राहिलं, गडिंग्लजचे तालुका अध्यक्ष, ही यादी वाचायची असेल, अंकुश, सर्वांची नावं, बरीचशी नावं आहे साहेब, नाव घ्यायला घेत फक्त मला 5 मिनिटाचा वेळ दिलाय संयोजकांनी, त्यामुळे 5 मिनिटामध्ये नाही 20 मिनिटं झाली पण नावं संपणार नाहीत. असे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावरती प्रेम करणारे इथं कार्यकर्ते व्यासपीठावरती सर्व प्रमुख मंडळी आहेत. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. वेळेअभावी साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. बरोबर त्यांनी आम्हाला इथून त्यांना 1 वाजता त्यांना सोडायचं असं सांगितलेलं आहे अध्यक्ष साहेबांनी. त्यामुळं सर्वांचं नामोल्लेख न करता आजची
ही जी सभा होत आहे, ही जी यात्रा इथं संपन्न होत आहे, खरोखर इथं उपस्थित जनसमुदाय बघितला तर खरोखर पवार साहेबांच्यावरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी येत्या 1.5-2 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये आपल्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार इथं आम्ही निवडून दिलेला आहे. आणि ह्यावेळी देखील आताची परिस्थिती बघितली, आपल्या राज्याची एकंदरीत देशाची परिस्थिती बघितली, आपण 2-4 महिन्याच्या पूर्वी लोकसभा निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत. लोकांच्या मध्ये जो रोष होता तोच रोष आज देखील विधानसभेमध्ये आम्हाला इथं बघायला मिळतोय. फार मोठं योजना, फार मोठ्या घोषणा, त्या हवेत जाणाऱ्या घोषणा, त्या योजना इथं लागू झालेल्या आहेत, परंतु त्या फार काळ काय टिकणार नाहीत. परंतु आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे मित्र पक्ष काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, अशा आघाडीच्या वतीनं येणाऱ्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जायचं आहे. मी एवढं सांगू इच्छितो, भविष्याचा विचार केला, राज्याची आर्थिक परिस्थितीचा विचार केला, ह्या योजना सगळ्या डोक्यावरती अफाट कर्ज महाराष्ट्र राज्यावरती आपण सर्वजण वाचणारी मंडळी आहेत, टीव्ही बघणारी प्रसार माध्यमामध्ये आपण बघितला, अरुण मिरजे हेब्बाळ, जितू अण्णा शिंदे, अमर चव्हाण ह्या नावान राहिली होती, त्यांचा मी नामोल्लेख करतो. तर ह्या प्रसंगी आम्ही आता पेपरमध्ये टीव्हीवरती चव्हाण साहेब बातम्या बघायला आलोय, दमदार आमदार. हे दमदार आमदार म्हणजे आम्हाला हे काय त्याचं कोडच समजायला नाही. आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये 20-25 वर्षामध्ये बऱ्याचशा निवडणुका माननीय आमचे दैवत बाबासाहेब कुपेकर कैलासवासी यांच्या मुशीत तयार झालेला मी सर्व कार्यकर्ते आतापर्यंत आम्ही बघितलं, परंतु आता एक नवीन शब्द प्रयोग केलेला आहे, दमदार आमदार. हे दमदार आमदार गेल्या 2-4 महिन्यामध्ये जे 80 लोकांची आमदारांची संख्या घेऊन आपल्या राज्य मंत्रिमंडळामधून आपल्या पक्षाला लाथ मारून ही जी गद्दारी करून जे बाहेर पडलेले आमदार आहेत, आणि हेच आमदारांच्या तोंडातून आता यायला लागले दमदार आमदार. मित्रांनो, पुरोगामी महाराष्ट्र, शरद पवार साहेबांचं बाणं, शरद पवार साहेबांचे विचार त्या कुठल्याही आमदाराला लागू पडत नाहीत. अशा गद्दार आमदारांना त्यांना धागा दाखवण्याची वेळ आता नजीकच्या काळामध्ये आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या गद्दार आमदारांना एकतर आपण कोणी माफी करणार नाही आहे. हा चंदगड विधानसभा मतदारसंघ आणि इथं काम करणारे सर्व प्रमुख मंडळी, स्वाभिमानी जनता, इथं शिकवणची रुजलेली आहे. कैलासवासी बाबासाहेब कुपेकर, शरद पवार साहेबांचे विचार, आईसाहेबांचे विचार, अशा या विचारानं प्रेरित झालेली ही मंडळी येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या समोर येणाऱ्या ज्या गद्दार मंडळींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय इथं राहणार नाही आहे. त्यासाठी आपण बघतोय 50 खोके विकलेले आमदार खुर्चीसाठी, सत्तेसाठी, अशा उपाधी, असे विषय त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण शरदचंद्र पवार साहेबांचं पक्ष, तुतारी हे चिन्ह, ह्या चिन्हा पाठीमागे चिन्हाचा प्रचार आणि आपण पवार साहेबांचे विचार सर्वसामान्य लोकांच्या मध्ये, गोरगरिबांच्या मध्ये, गावागावामध्ये पोचवून आपला येणारा उमेदवार जो आहे त्यांना आपण सर्वांनी भविष्यात निवडून द्यायचा आहे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धनगरवाडा व दुर्गम भागातील शाळेसाठी पायपीट करणारी जी मुलं आहेत त्यांना वाहतुकीची सोय व्हावी यासाठी 250 सायकलांचं वाटप आम्ही या ठिकाणी करत आहोत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही 5 विद्यार्थ्यांना या ठिकाणी सायकल वाटप करणार आहोत. 5 विद्यार्थ्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे. मी नावं वाचते. धोंडीबा नामदेव लांबोर, कळसगादे, वैशाली विजू गावडे, बिदरवाडा, सुप्रिया श्याम पाटील, कांजिर्णे, सविता कोकरे, कलिवडे,
वेदांत एडगे म्हाळुंगे या विद्यार्थ्यांनी कृपया व्यासपीठासमोर यायचंय. सायकलींचं वाटप आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, सन्माननीय अमोलदादा कोल्हे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आई साहेब सन्माननीय व्ही पाटील साहेब व सन्माननीय RK पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. कृपया लवकरात लवकर सायकली आपण वर घ्यायच्या आहेत. ते 5 विद्यार्थी या ठिकाणी वर येतील. धनगरवाडा व दुर्गम भागातील शाळेसाठी पायपीट करणारी ही मुलं, बसची सोय नाही, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा वाहतुकीची सोय नसल्याने ही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना नंदाताईंनी हे दृश्य टिपलं आणि नागपूर येथे याचा व्हिडिओ आपल्या सासूबाई व सासरे बुवा व दीर यांना दाखवला. त्यांनी म्हटलं की क्रांतिकारी सुरुवात ही आपल्या घरापासूनच करावी लागते आणि त्यांनी तब्बल 250 सायकलींची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मी सन्माननीय अमोलदादा कोल्हे साहेब, सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, नंदाताई व आई साहेब, सन्माननीय RK पवार साहेब व व्ही पाटील साहेब यांना विनंती करतोय की या सायकल वाटपच्या फोटोसाठी आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. खबरदार जर विचार केलास वाकडा महाराष्ट्र रक्षण्या मार्ग उभा टाकला तिखड पंख घेई झेप आणि पुन्हा ललकारी शिवस्वराज्य यात्रेला निघाली भगवानी जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. मंच आतुरला आज तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आसूसला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी, मंच नटला आज आदरभावे सन्मानासाठी. व्यासपीठाला लाभलेल्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं स्वागत. आमच्या सर्वांच्या लाडक्या आई साहेब, मातृत्वाचा झरा सन्माननीय संध्यादेवी कुपेकर यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री जयंतराव पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं स्वागत सन्माननीय आई साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर पुढच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय शिवप्रसाद तेली साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. सन्माननीय शिवप्रसाद तेली साहेब यांच्या शुभ हस्ते आमच्या सर्वांचे लाडके खासदार, लोकप्रिय खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार सन्माननीय अमोलदादा कोल्हे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. एक डॉक्टर, त्यानंतर अभिनय क्षेत्रातील दमदार कामगिरी आणि त्यानंतर थेट खासदार असा ज्यांचा प्रवास युवा वर्गांना प्रेरणादायी आहे असे सन्माननीय श्री अमोल कोल्हे साहेब. यानंतर सन्माननीय अमरदादा चव्हाण साहेब यांना मी विनंती करतोय की पुढचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. सन्माननीय श्रीयुत व्ही पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं स्वागत सन्माननीय अमरदादा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर मी आमंत्रित करतोय सन्माननीय शिवाजीराव सावंत साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते कोल्हापूर शहराध्यक्ष सन्माननीय RK पवार साहेबांचं स्वागत आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करायचं आहे. सन्माननीय RK पवार साहेबांचं स्वागत सन्माननीय शिवाजीराव सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. यानंतर पुढच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतोय ते सन्माननीय शिवाजीराव माने साहेब यांना, गडिंग्लज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव माने साहेब आपण सन्माननीय जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस रोहितदादा पाटील साहेबांचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करावा. यानंतर मी आमंत्रित करतोय सन्माननीय शिवाजीराव माने साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते अनिलदादा गाडगे साहेब यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे.
शेर शिवराज आहे देव धर्म आपला लाख लाख गनिमजान शौर्याने रोखला शेर शिवराज कार्यक्रम आहे स्थळी झालेला वेळ पाहता आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करून मनोगताला या ठिकाणी स्वागत करतोय. असं म्हणतात की यशानंतर शाबासकी देणाऱ्या हाताच्या गर्दीपेक्षा मैदानात उतरायच्या अगोदर पाठीवर ठेवलेला हात हा खूप मौल्यवान असतो आणि हा पाठीवरती ठेवलेला हात जेव्हा तू लढ म्हणणारा एका भावाचा असतो तेव्हा कितीही मोठ्या वादात विजयाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहत नाही. मी आमंत्रित करतोय सन्माननीय रामराजे कुपेकर साहेब यांना की सन्माननीय रामराजे कुपेकर साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवस्वराज यात्रा चंदगड विधानसभा मतदारसंघपैकी नेसरी या गावामध्ये होत असलेल्या आजच्या प्रचंड अशा या सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब या ठिकाणी ज्यांचं विशेष असं आकर्षण आहे आणि आज पहिल्यांदा नेसरीमध्ये ज्यांचं आगमन झालंय ते डॉक्टर अमोल कोल्हे सर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी आमदार आमच्या काकीसाहेब संध्यादेवी कुपेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बीबी साहेब, कोल्हापूर शहर अध्यक्ष आर के साहेब, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी मानेताई, शहर अध्यक्षा पद्मजाताई तिवले, अनिल घाडगे साहेब, सुनील देसाई साहेब, बाजीराव खाडे साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या नंदाताई बाबुळकर, अमर चव्हाण साहेब, शिवाजीराव सावंत साहेब, शिवाजीराव माने साहेब, आजऱ्यातून आलेले राजू होलम साहेब, सर्व महिला पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षावर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते आणि या मेळाव्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बालमित्र, गेल्या 4 दिवसापासून शिवस्वराज यात्रा नेसरी येथे होणार याची उत्सुकता होती. या सभेला आदरणीय जयंत पाटील साहेब उपस्थित राहणार आणि त्यांच्यासोबत अमोल कोल्हे साहेब उपस्थित राहणार याची प्रचंड अशी उत्सुकता शिगेला पोचली होती आणि त्यामुळं भागाभागातून लोकांचे फोन येऊ लागले की या सभेला आम्हाला उत्स्फूर्तपणे यायचं आहे आणि त्याचं रूपांतर आज या ठिकाणी या जनसागरामध्ये झालेलं आहे. मला माहिती आहे आपण सगळेजण 9:30 वाजता या ठिकाणी आलात, त्यामुळे मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आज व्यासपीठावर आदरणीय जयंत पाटील साहेब उपस्थित आहेत. जयंत पाटील साहेबांच्या बद्दल 2 मिनिटं बोलत असताना निष्ठावंत शिल्लेदार कसा असावा पक्षाचा हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. ज्यावेळेला आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रसंग आला आणि त्यांचे सर्व शिलेदार 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर त्यांना सोडून गेले आणि त्यांना राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होते, त्यावेळेला आदरणीय जयंत पाटील साहेब त्यावेळेला नेटाने त्यांच्या पाठीशी उभा राहिले. आपण सर्वांनी टीव्हीवर तो प्रसंग बघितलेला आहे की त्यावेळेला काय घडत होतं, कशा प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकला जात होता, परंतु जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी अगदी नेटानं त्या ठिकाणी उभारले. पवार साहेबांना त्यांनी आधार दिला आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला सगळेच सोडून गेले होते. पक्षाचं काय होणार असं एक चित्र त्यावेळेला उपस्थित झालं होतं. महाराष्ट्रामध्ये पक्ष संपणार असं चित्र त्यावेळेला सामोरे आलं होतं आणि परंतु आज परिस्थिती कशी झालेली आहे. आपलं दैवत आदरणीय पवार साहेबांची जी पब्लिसिटी आहे किंवा त्यांची प्रसिद्धी आहे ती आता शिगेला पोचलेली आहे. साहेबांच्या पक्षामध्ये किंवा आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लोकांची रीग लागलेली आहे, लोकांची लाईन लागलेली आहे. अक्षरशः साहेब पुण्यामध्ये कधी येतात, मुंबईला कधी येतात, सातारला कधी येतात याची आतुरतेनं कार्यकर्ते वाट बघायलेत आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. पवार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार येणार का नाही हे कुठल्या ज्योतिषाला विचारला जायची गरज नाहीये. आदरणीय पवार साहेबांनी आज पवार साहेबांच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये जी लाट आहे ती प्रचंड मोठी अशी लाट आलेली आहे आणि सबंध महाराष्ट्रातील जनतेनं एक पवार साहेबांच्या बद्दल जी सहानुभूती आहे त्याच्यामुळे पवार साहेबांच्या पाठीशी राहायचं ठरवलेलं आहे आणि मला निश्चित या ठिकाणी खात्री वाटते की आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, अमोल कोल्हे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे स्थापन असं मला या ठिकाणी सांगावसारखं वाटतं. ज्यांचं आकर्षण आज या सभेच्या ठिकाणी आहे ते डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. यांची ओळख कुणाला नाही आहे असं नाही आहे. प्रत्येकानं आपण त्यांना टीव्ही सिरियलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातील जे युवक आहेत
युवती आहेत किंवा जी शाळेची मुलं आहेत ज्यांना शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, तो इतिहास आदरणीय कोल्हे साहेबांच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. जी मंडळी कधी टीव्ही बघत नव्हती, मराठी सिरियल बघत नव्हती, ती डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळे मराठी सिरियल आणि मराठी टीव्ही बघू लागली. त्यांनी छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे यांचा जो किरदार केला, यांचं जे कॅरेक्टर केलं ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोचलं. त्यांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तुम्ही त्या काळातली त्यांची शरीर यष्टी आठवा, त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांनी ते चारित्र्य त्यावेळेला उठवलं, जे कॅरेक्टर त्यावेळेला उठवलं ते खरोखर वाखाण्याजोगं होतं. त्यांचं घोडेस्वारीमधलं म्हणजे त्यांची कला असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे किरदार, यांचे कॅरेक्टर आपल्या महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत पोहोचवलं. त्यांनी अनेक चित्रपटांमधून त्याच्या अगोदर सुद्धा काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या निष्ठेला महत्त्व दिलं पाहिजे, त्यांच्या निष्ठेविषयी बोललं पाहिजे. ते दुसऱ्यांदा आता खासदार झालेले आहेत, खासदार म्हणून दिल्लीला निवडून गेले. संसदेमध्ये भाषण करत असताना हिंदी अतिशय फ्लुएंटली त्या ठिकाणी बोलतात, अतिशय व्यवस्थित बोलतात आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्या आजूबाजूला बसलेले खासदार त्यांच्याकडे कौतुकानं बघत असतात की हा महाराष्ट्रातला असून, मराठी युवक असून इतक्या चांगल्या प्रकारे प्रश्न हिंदीमध्ये कसे मांडतो, अशा प्रकारचे त्यांचं कौतुक त्या ठिकाणी होत असतं. आपल्या पक्षाला खरोखर त्यांच्या माध्यमातून एक चांगला नेता या ठिकाणी मिळालेला आहे. मगाशी शिवप्रसाद तेली या ठिकाणी एक दोन गोष्टींचा उल्लेख केला की आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या सांगण्यानुसार आम्ही मागच्या वेळेला एका आमदारांना या ठिकाणी निवडून दिलं. आपण सर्वांनीच त्यांना मतं दिली होती. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहिलो नसतो तर ते त्यावेळेला निवडून आले नसते. परंतु या ठिकाणी मला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना आवर्जून सांगायचं आहे की निवडून आल्यानंतर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली आणि काही वेळा त्यांच्याकडे आम्ही वेगवेगळी कामं घेऊन गेलो असतो. मग जनरल इलेक्शन तर सोडून द्या, पण काही सहकारातल्या निवडणुकांच्या वेळेला त्यांच्याकडे मदत मागायला गेलो होतो, परंतु त्यांनी साधी दखल सुद्धा त्यावेळेला घेतली नाही. कोणत्याही प्रकारची मदत आमच्या या पक्षाच्या या गटाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी केली नाही. त्यांच्याबद्दल आज मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे एक प्रचंड चीड या मतदारसंघात आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी असलेल्याने ठरवलंय की आमचं स्वतःचं नेतृत्व आता तयार करायचं, ज्या माध्यमातून आम्ही या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम करू शकू आणि आमची कामं मार्गी लावू शकतो. आणि साहेब आपल्याला या ठिकाणी सांगतो, आपण जी उमेदवारी द्याल, आपण ज्याचं कुणाचं नाव आदरणीय शरद पवार गटातर्फे या पक्षाच्या वतीने द्याल त्यांना आम्ही प्रचंड मताने निवडून आणू असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आदरणीय पवार साहेब एक काळाच्या पुढे बघणारं नेतृत्व आहे. पवार साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस कमी पडेल. पवार साहेब अडचणीत असताना आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सगळीजण त्यांच्या पाठीशी इतक्या ताकदीने जमलेलो आहे. या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक जण हा आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी एक मताने ठरवलेलं आहे की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किंबहुना महाविकास आघाडीचा जो उमेदवार या भागातून मिळेल मग त्याला काँग्रेस पक्षाची मदत होईल, त्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मदत होईल आणि अन्य मत छोट्या मोठ्या पक्षांची त्यांना मदत होईल आणि तो उमेदवार प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येईल असं मला आदरणीय जयंत पाटील साहेबांना सांगायचं आहे. आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करायचे असतील, त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी जो उमेदवार देतील त्याला आपल्याला प्रचंड मतांनी निवडून आणावं लागेल अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बंधूंनो, यानंतर मी आमंत्रित करतोय कॉलेजच्या तरुणांच्या पासून बांधावरच्या शेतकऱ्यापर्यंत, कारखान्याच्या कामगारापासून संस्कारक्षम पिढी घडवणाऱ्या शिक्षकापर्यंत, राबणाऱ्या माता भगिनीपासून समाजाच्या प्रत्येक वंचित घटकापर्यंत सर्वांच्या मनावर राज्य करणारं तरुणांचं आशास्थान गडिंग्लज तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय अमरदादा चव्हाण साहेब. शिवस्वराज्य यात्रा आज निसरी येथे होणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेचे ज्यांचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केला, पण मी इतकंच सांगेन की गेल्या वर्षीचा जून महिना आणि जून महिन्यातनं असणारा दिवस, ज्या दिवशी आपल्याला टीव्हीवर बघायला मिळायचं एका कडन असणारे मंत्री आणि आमदार जायला चालू होते. कोण ईडीसाठी चालला होता, कोण आणि कशासाठी तरी चाललेला होता.
पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी जो निर्णय घेतला की 84 वर्षाच्या योद्ध्याच्या सोबत राहणं आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, ही शिवस्वराज यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली ते तुमचे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, ज्यांचा उल्लेख लोकसभेमध्ये सातत्यानं की खरोखर प्रश्न सामान्य माणसाचा कसा असू शकतोय, आवर्जून साहेब सांगायला लागल की तुम्ही डॉक्टरी डिग्री जरी घेतली असली, तुम्ही विचारानं आणि कर्तृत्वानं डॉक्टर जरी, पण साहेब तुम्ही इतिहास जो सांगितला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नक्कीच शाळेत शिकवला जात होता, पण जे शाळेला गेला त्याला साहेब इतिहास कळाला, जो शाळेतच गेला नाही त्याला साहेब इतिहास माहित नव्हता. संभाजी राजे काय होते हा इतिहास साहेब चालू असताना तुमची मालिका ज्यावेळी चालू असायची साहेब, तुम्ही टीव्हीवर दिसला की आमच्या माता भगिनींच्या भाकरीचा हात जाग्यावर थांबायचा. साहेब पोरं अभ्यास करत असली तर जाग्यावर थांबायची. साहेब या राज्याला अनाजी पंत कोण आहे हे नक्की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर अनाजी पंत काय होता आणि या राज्याची वाटचाल त्याच पद्धतीने चाललेली आहे हे दाखवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल, हा इतिहास सांगितला आणि जसं जयंत पाटील साहेबांचं नाव घ्यावं लागल तसंच दुसरं नाव कुणाचं घ्यावं लागल तर खासदार अमोल कोल्हे साहेबांचं सुद्धा नाव घ्यावं लागल. 84 वर्षाच्या योद्ध्याच्या सोबत राहणं हा निर्णय घेऊन स्वतःची खासदारकी असताना सुद्धा स्वप्न न बाळगता काम करणारा नेता म्हणून अमोल कोल्हे साहेबांनी काम केलं. या व्यासपीठावरील आमच्या नेत्या आईसाहेब, त्याचबरोबर जिल्ह्यातून आलेले व्ही पाटील साहेब, आर के पवार साहेब, सर्वच नंदाताई, अध्यक्ष रोहित पाटील साहेब, सर्व व्यासपीठावरील नावं न घेता मी सगळंच संपूर्ण व्यासपीठ म्हणतो. गडिंग्लज, चंदगड, आजरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी